वर महाराज की जय। जगत गुरु तुकाराम महाराज की। शांति ब्रह्म एकनाथ महाराज। सद्गुरु जोग महाराज की जय। ज्ञान यज्ञेन चाप्यन्ने यजन्तो मामुपासते एकत्वेन पृथक्त्वेन बहुधा विश्वतो मुखम। तरी ज्ञानयज्ञ तो एवं रूपो तेथ आदि संकल्पो हा युपो महाभूते मंडपो भेदुतो पशु। कलावज्ञ जीवो धरार्थावतारम कलंकांक तेजोधिकामोदिवक्त्रम खलानिशवादापनोदारदक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं। पुण्यसलिला इंद्रायणी मातेच्या पावन तीरावर इष्टदेवता भगवान सिद्धेश्वरजी यांच्या पवित्र अंगणामध्ये कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संजीवन समाधिस्थ माऊली यांच्या सान्निध्यात स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आणि आळंदी देवस्थान यांच्या माध्यमातून सुरू असणारी आपली ही नित्याची ज्ञानेश्वरी प्रवचन सेवा, सेवेसाठी उपस्थित माऊली स्वरूप सर्व भाविक भक्त, श्रोते सज्जन, माता भगिनी या सर्वांच्या चरणी विनम्र भावाने प्रणाम करून आपण सर्वजण मिळून सेवेला सुरुवात करूया। सेवेचा विषय आहे राजविद्या राजगुह्य योगो नाम नवमो अध्याय। हा 9वा अध्याय आहे। नवमीचे अभिप्राय सहसा मुद्रा लावावया बेहाला मी वाया गर्व का करू। आणि म्हणून अतिशय या गीता ग्रंथामध्ये महत्त्वाचा अध्याय हा गुह्यातलं गुह्य असणारं आपलं जे आहे भगवान अर्जुन महाराजाचं निमित्त करून तुम्हा आम्हाला सगळ्यांना सांगतात। आणि ते सांगत असताना सुरुवातीलाच अध्यायामध्ये ज्ञानाचा अधिकारी, त्यानंतर आपला ऐश्वर्य योग, परंतु मूढ लोक ऐश्वर्य योगाला जाणत नाहीत आणि जे जाणतात ते साधू। ऐक जेथ वाचा विसवे ते साधू कथा। भगवान श्रीकृष्ण परमात्मा साधूंची कथा सांगत आहेत। महात्मानस्तुमां पार्थ दैवीं प्रकृतिमाश्रिताः भजन्त्यनन्य मनसो ज्ञात्वा भूतादिमव्ययम्। आता सध्याला ही साधूचीच कथा चाललेली आहे ना, मोठा कार्यक्रम आहे महाराजा, भव्य आणि दिव्य अशा प्रकारचा। स्वर्गाच्या ऐश्वर्यालाही लाजवेल अशा प्रकारचा आणि सध्याला साधूची कथा सुरू आहे या आळंदीमध्ये। त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे ज्ञानोबरायचा अवतार। ज्ञानोबरायांचा तुमच्या आमच्या दृष्टीने जन्म म्हणू आपण। धन्य महाराज जन्मले संसारी जो ध्याय अंतरी नारायण नारायण ध्याय नारायण गाय। धन्य त्याची माय प्रसवली प्रसवली तया कुळाचा उद्धार आणि तोही तरे नामा म्हणे। काय त्यावेळची परिस्थिती असेल ज्ञानोबरायांच्या काळातली। ज्यांनी प्रत्यक्ष ज्ञानोबरायांना पाहिलं ते किती भाग्यवान असतील महाराजा। जे ज्ञानोबरायाबरोबर बोललेत, कोण हा भाग्याचा आणि ऐशियाशी बोले वाचा, कोण भाग्यवान असेल। आपल्या काकासारखा अंगा खांद्यावर खेळवलं त्यांना महाराजा भोजलिंग काकाने, किती भाग्यवान असले पाहिजे। म्हणून त्यांचा आपल्या संस्थांच्या मार्फत आणि गावकऱ्याच्या मार्फत भव्य आणि दिव्य अशा प्रकारचा 750वा जन्मोत्सव सुरू आहे। जिकडं तिकडं आनंदी आनंदच आहे महाराज, आनंदी आनंद।
त्या आनंदाला पार नाही, नाही या आनंदाशी जोडा. सांगसी गोष्टी लागती गोडा, आलाशी आकरा मुची आचाडा, तुका म्हणे भिडा भक्तीची. आता उगं कल्पना करायची, त्यावेळेला जे सात्विक माणसं असतील, रजोगुणी तमोगुणीचं सोडा, पण सात्विक असतील, किती आनंद झाला असेल त्यांना. काय त्या आनंदाला पारावारच नाही. नित्यानंदा पुढे आनंद तो कोण, विषय सुखबाई बापुडे ते क्षीण, जेथेन सरेची वैकुंठ सदन, शेषशायीना त्रिकुट भवन, नेघो म्हणून या त्या गीती परवते. जसं भगवान श्रीकृष्ण परमात्मा गोकुळामध्ये अवतीर्ण झाल्यानंतर घरोघरी झाला लक्ष्मीचा वास, दैन्य दारिद्र्यास त्रास आला, तसं ज्ञानोबरायांचा अवतार झाल्यानंतर काय आनंद असेल, काय आनंद असेल महाराज. संपूर्ण 33 कोटी देवाला आनंद. मालक साधूच्या वेशामध्ये आलेत. जगाचे मालक संताच्या साधूच्या वेशामध्ये आलेत, म्हणून 33 कोटी देवांना आनंद. अशा प्रकारचं ज्ञानोबर आहे. आणि अशा साधूची कथा सुरू आहे महाराज. ऐक जेथे वाचा विसवे ते साधू कथा. आणि मग ती साधूची कथा सांगत सांगत भगवान ज्ञानोबा आहे, सततम कीर्तयंतो माम यतंतश्च दृढव्रताः, नमस्यंतश्च माम भक्त्या नित्ययुक्ता उपासते. तरी कीर्तनाचे निनटनाचे, नासिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे, जे नामचे नाही पापाचे आयशे केले. म्हणून कीर्तनाच्या माध्यमातून एक प्रकारची भक्ती सांगितली, ते कीर्तन कसे करतात म्हणून. त्यानंतर अष्टांग योग. माऊली तर मग काय, ज्ञानराज माझी योग्यांची माऊली, जेने निगमवल्ली प्रगट केली. अष्टांग योग. माऊली नुसती योग्यांची माऊली नाहीत, नुसती अष्टांग योग्याची माऊली नाहीत, माऊली कर्मयोग्याची माऊली आहेत, माऊली ज्ञानयोग्याची माऊली आहेत, माऊली अष्टांग योग्याची माऊली, माऊली भक्ती योग्याची माऊली. तो संसार श्रांताची सावली, अनाथ जीवाची माऊली, अमते किर प्रसवली तुझीच कृपा. माऊली अनाथाची, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, एका जनार्दनी पाय वंदित असेल. आता ही माऊलीची कथा आहे. माऊलीची कथा माऊलीच सांगतात. ते तर प्रियाची परमसीमा, तो भेटे माऊली आत्मा संसारी. म्हणून माऊलीच माऊलीची कथा सांगतात. जसं ज्याला आत्मचरित्र म्हणतात ना. आता ज्ञानोबरायांचं चरित्र कोणी सांगावं, तेवढा अधिकार आपला. नामदेव महाराजांनी सांगितलं, नाथबाबांनी सांगितलं, त्या काळात निळोबरायाने, अनेक साधू संतांनी सांगितले. परंतु अतिबुद्धिमान, अतिबुद्धिमान त्यांना ते पटत नाही. अतिबुद्धिमानाला पटत नाही. नामदेवरायांनी सांगितलेलं चरित्र, निळोबरायांनी सांगितलेलं चरित्र पटत नाही त्यांना. ते बरोबर होते. कोण? नामदेवराय, ही मंडळी बरोबर होते. आता पटत नाही. त्यांच्या बुद्धीचा दोष म्हणा किंवा कौतुक करायचं, कौतुक त्यांच्या बुद्धीचं. एक जणांनी असंच पूर्वीच्या काळामध्ये, मी तर नवीनच संस्थेमध्ये शिक्षण घेत होतो, अशा वेळेला एक जणांनी पुस्तक काढलं, तुकोबरायचं सदैव वैकुंठ गमन का मृत्यू. आणि त्या पुस्तकाचा अभिप्राय परमपूज्य दुंडा महाराजाकडे आला लिहिण्यासाठी. म्हणले तुमच्या बुद्धीचं कौतुक करावं वाटतं, याच्यापेक्षा मी काय अभिप्राय देत. कारण आतापर्यंत ज्या विषयाला कोणी हात नाही घातला, त्या विषयाला तुमच्यासारखे हात घालतात विद्वान लोक. म्हणून तुमच्या बुद्धीचं म्हणलं नाही तू मूर्ख आहेस म्हणून, पण तुझ्या बुद्धीचं कौतुकच करावं. म्हणजे मोठाचा मार आहे महाराजा, शाल जोडीतला मार असं. तेव्हा ज्ञानोबराय आणि ज्ञानोबरायचे काय तर महत्त्व सांगतात. साधूची कथा सांगतात. सुरुवातीला भगवान म्हणतात, अर्जुना हे परिसत्व हासी निकिया परी, तेचे वक्तृत्व वऱ्हाडी करी, ऐसे पुरस्कारुनी श्री हरी आदरिले बोलो.
भगवान श्रीकृष्ण अर्जुनाचा थोडक्यात संवाद झालेला या ठिकाणी. आणि ते झाल्यानंतर अर्जुनाची इच्छा पुन्हा ते ज्ञान ऐकायचं आहे अशा प्रकारची इच्छा अर्जुन महाराजाची. सांगा देव आता. आणि मग भगवान म्हणतात, अर्जुना परिसर तर चांगल्या प्रकारचं ऐकतोस बरं का तू, कारण तुझं ऐकणं म्हणजेच आमच्या सांगण्याला आमंत्रण येते. तेची वक्तृत्व वराडी करीन ऐसे पुरस्कारून श्री हरी आदरले बोलू. अशा प्रकारे अर्जुनाला पुरस्कृत केलं, अर्जुनाचं कौतुक केलं आणि भगवंताने सांगायला सुरुवात केली. काय सांगायला? ऐक जेथे वाचा विसवे ते साधू कथा. त्याच्यातले 2-3 प्रकार सांगितले. कीर्तनाचा प्रकार, अष्टांग योगाचा प्रकार सांगितला, त्यानंतर नमस्काराचा प्रकार सांगितला, भक्ती. आणि आता ज्ञानयज्ञ यजती ते भक्त ऐक. मग ज्ञानयज्ञेन चाप्यन्ने यजंतो मामुपासते एकत्वेन पृथक्त्वेन बहुधा विश्वतो मुखम. आणखी काही भक्त जे आहेत, कोण? ज्ञानी भक्त. आता कीर्तन करणारे सांगितले, अष्टांग योग साधना करणारे सांगितले, नमस्कार करणारे सांगितले. आता ज्ञानी जे भक्त आहेत, ज्ञानी भक्त असतात का? हो, कारण खरे भक्त तेच आहेत. भगवान म्हणतात ना, ज्ञानी त्वात्मैव मे मतम. अहो, ज्ञानी माझा आत्मा आहे, आत्मा. 6व्या अध्यायात शेवटी आहेत ना ते श्लोक. किंवा योगी जो म्हणीजे तो देवाचा देव जाणीजे आणि सुख सर्वस्व माझे चैतन्य तो. ज्ञानी या जो म्हणीचे तो देवाचा देव जाणीजे, सुख सर्वस्व माझे चैतन्य तो. म्हणजे ज्ञानी तर माझा आत्माच आहे. भगवान म्हणतात ज्ञानी भक्त काय आहे? माझा आत्माच आहे. आणि खरी भक्ती ती आहे. ज्ञान झाल्यानंतर ज्ञानोत्तर भक्ती ज्याला म्हणतात ना, ती भक्ती खरी. मग चौथी याच्या ठाई काहीच करणे नाही म्हणून भक्त एक पाही ज्ञानी या जो. कुठल्याच प्रकारचं कर्तव्य नाही तरी भक्ती सुरू आहे. तरी काय आहे? त्यांची भक्ती सुरू आहे. कशी? ज्ञानियांचा राजा आहे. ज्ञानियांचा राजा गुरु महाराज किंवा तू तो ज्ञानचक्रवर्ती. ज्ञानचक्रवर्ती येतं आणि असे असून सुद्धा काय चाललेलं आहे? भक्ती चाललेली आहे. भक्ती. माझे जीवीची आवडी पंढरपुरा नेहीन गुढी पांडुरंगी मन रंगले गोविंदाचे गुणी वेधले. अशा प्रकारची भक्ती सुरू आहे. आता कसं आहे, शाने सुशिक्षित माणसं आहेत, त्यांना कसं सांगावं कोणी? असे धोत्रावाले ते ऐकतात ताबडतोब सांगितलं की. पण आता हे शहाणे माणसं ऐकत नाहीत. तेव्हा ज्ञानयज्ञेन चाप्यन्ने यजंतो मामुपासते एकत्वेन पृथक्त्वेन बहुधा विश्वतो मुखम. भगवान साधूची कथा सांगत आहेत आणि त्यातल्या ज्ञानी साधूची कथा सांगत आहे. आणि मग ते कसं करतात? कशी भक्ती करतात? ज्ञानयज्ञ कसा करतात? हे महात्मे पुरुष ज्ञानयज्ञ कसा करतात? ज्ञानयज्ञेन चाप्यन्ने यजंतो मामुपासते च अपि. आणि म्हणजे हे पहिले जे सांगितले 3 प्रकारचे, कीर्तन करणारे, अष्टांगयोग साधना करणारे आणि नमस्कार करणारे, यांच्यापेक्षा दुसरे आणखी हे ज्ञानयज्ञ करतात. ज्ञानयज्ञ आणि ज्ञानयज्ञाच्या माध्यमातून माझी भक्ती करतात. ज्ञानयज्ञेन चाप्यन्ने यजंतो मामुपासते. माझं यजन करतात. यजन म्हणजे पूजा करतात. ज्ञानयज्ञानं ज्ञानयज्ञाच्या द्वारा माझी काय करतात? ते पूजा करतात, भजन करतात. कशा प्रकारे? एकत्वेनं
पृथक्त्वेन बहुधा विश्वतोमुखम. एकत्वाने माझी भक्ती करतात. मी एकच आहे. सर्व ठिकाणी काय आहे? एको देव सर्व भूतेषु गूढहा. सर्व प्राणी मात्रामध्ये एकच एक देव आहे. असे एकत्वाने ते माझी भक्ती करतात. एकत्वाचं ज्ञान आहे त्यांना. हे जे दिसतंय हा काय एक परमात्माच नटलेला आहे. एका जनार्दनी एकपण उभा आणि चैतन्याची शोभा शोभतसे. अशा प्रकारे एकत्वाने माझी भक्ती करतात. म्हणजे सर्व ठिकाणी मीच आहे, माझ्याशिवाय दुसरं काहीच नाही या जगामध्ये, असं एकत्व मानून दुजेपणाची भक्तीच नाही यांच्या ठिकाणी. एक गावे आम्ही विठोबाचे नाम आणि कापे काम नाही येते. मोडोनिया वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्य भार चाले आयसा. असं. आणि तुकोबराय म्हणतात ना, बाबा गाशी तरी एक विठ्ठलची गाय, नाही तरी ठाई उगा गप्प बसू ग. गायचं असेल तर एक तर विठ्ठलाचंच भजन कर. बाकी म्हणजे एकत्वेनं सर्व ठिकाणी एकच एक परमात्मा आहे. अशा प्रकारे आणि ते माझं काय करतात? ज्ञान यज्ञाच्या द्वारा माझी भक्ती करतात. एकत्वेनं पृथक्त्वेनं. एकत्वानेही भक्ती करतात आणि पृथक्त्वेनंही भक्ती करतात. आता इथं दोन प्रकारचे सांगितले भक्त. एक ज्ञानीच आहेत हे, पण एकत्वाने भक्ती करणारे आहेत. आणि काही पृथक्त्वेनं बहुधा विश्वतोमुखम, असे दोन प्रकारची भक्ती करणार आहे त्या ठिकाणी. सर्व ठिकाणी एकच एक परमात्मा आहे, त्याच्याशिवाय दुसरं काही नाही. जिकडे पाहे तिकडे बाई, श्रीहरी वाचुनी दुजे नाही. पाहे तिकडे बाप माय किंवा माय बाप, विठ्ठल आहे रोखमाय. जिकडं पाहावं तिकडं विठ्ठलच आहे. माझा मायबापच आहे, दुसरं कोणीच नाही. म्हणून अशा प्रकारची भक्ती करणारे हे एकत्वेनं. आणि पृथक्त्वेनं बहुधा विश्वतोमुखम, सर्व ठिकाणी. आता पहिली भक्ती आपल्याला कळली. सर्व ठिकाणी एकत्वाने परमात्म्याला पाहणं. सर्वा घटी राम देहादेही एक, सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी. पण पृथक्त्वेन बहुधा विश्वतोमुखेनं ही कशी काय भक्ती आहे? तर आता एकत्वाने केली भक्ती ठीक आहे, सर्व ठिकाणी एक परमात्मा म्हणून. पण बहुधा विश्वतोमुखेनं ही कशी भक्ती करायची? आता तुकोबराय म्हणतात ना, सर्वभूती द्यावे अन्न आणि द्रव्य पात्र विचारून. धन देत असताना माणसाने विचार केला पाहिजे, धन आपण कोणाला देतो. आता इथं नाम सप्ताह सुरू आहे माऊलीच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने. याच्यामध्ये किती दिलं तरी चांगलीच गोष्ट आहे. हां, म्हणजे सत्कारणे जाणार आहे ना हे सर्व. पण कधी कधी अशाला धन, संन्यासाला नाही बहुरूपी आला. हां, कधी कधी काय होतं की संन्यासाचा वेश घेऊन येतात. म्हणजे संन्यासीच असतात असं नाही, मी सांगतोय अशातला भाग नाही. तुकोबराय म्हणतात ना की वासुकीच्या वनी सीता शोक करी, का हो अंतरले रघुनाथ दुरी. येऊन या गुंफे माझी दुष्टे केली चोरी, का हो मज आणि येले अवघड लंकापुरी. ते सीतामाई त्यावेळेला शोक करीत असताना काय म्हणते? नाडी येले आशा मृगकांती सोने, धाडिले रघुनाथा पाठी मागिले तिने. आणि तिथं येते येऊन या गुंफे माझी दुष्टे केली चोरी. आणि तो कशाच्या वेशामध्ये आला होता? साधूच्या वेशामध्ये आला होता. म्हणून दान देत असताना सुद्धा पात्राचा विचार पाहिजे. मात्र अन्नदान देत असताना सर्वभूती द्यावे अन्न
मग अन्न हे कुणाच्याही मुखामध्ये गेलं तरी ते परमात्म्याला प्राप्त होतं. म्हणून बहुधा विश्वतो मुखम. आपण गाईला चारा दिला तो परमात्म्याला प्राप्त होतो. माणसाला भुकेल्याला अन्न दिलं ते अन्न परमात्मा त्याने संतुष्ट होतो. याला म्हणतात बहुधा विश्वतो मुखम. आणि कारण का हे सर्व आहे ते भगवंताचंच मुख आहे. भगवंताचं मुख नाही म्हणलं मग खाणारच कसे काय? जर त्याच्यामध्ये त्या मुखामध्ये भगवान नाही म्हटलं तर खाणार काय मग? हां, खाताच येणार नाही तो जर नसला तर. मग म्हणतात चला राम बोलो भाई राम बोलो, चला चौघाच्या खांद्यावर. म्हणून अन्न हे अनेक मुखामध्ये कोणाच्याही मुखामध्ये दिलं तर ते अन्न कुठं पोहोचतं? भगवंतालाच पोहोचतं अन्न. म्हणून बहुधा विश्वतो मुखम. आदि मध्य अंती अवघा हरी एक, आणि एकची अनेक एक हरी. या अनेकाच्या रूपामध्ये, अनेकाच्या रूपात तो परमात्माच नटलेला आहे. म्हणून त्यांच्या मुखामध्ये अन्न दिलं तरी तो यज्ञच होतो, नाही का? ते आहे ना, वदनी कवल घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहज हवन होते नाम घेता ठोकाचे, जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, आणि उदर भरणं नोही जे आणि जे यज्ञ कर्म. ते पोट भरणं नाही, मग ते यज्ञ कर्मचे. हे न म्हणावे साधारण, अन्न ब्रह्मरूप जाण, जीवन हेतू कारण विश्वायया. म्हणून विश्वाला, विश्वामध्ये कुणाच्याही मुखामध्ये जर गेलं अन्न तरी ते परमात्म्यालाच प्राप्त होतं महाराज. ते परमात्म्यालाच काय होतं? प्राप्त होतं. आपण पहा ना की कुणाच्याही मुखामध्ये दिलं अन्न. आपण द्रौपदीचा इतिहास आपल्याला माहिती आहे. परमात्मा तृप्त झाला, सगळे तृप्त. म्हणजे एकाच्या मुखामध्ये दिलं सगळे तृप्त, अनेकाच्या मुखामध्ये दिलं परमात्मा तृप्त. म्हणून बहुधा विश्वतो मुखम असा प्रकार आहे. म्हणून ज्ञानयज्ञेन चाप्यन्ने यजंतो मामुपासते. अशा प्रकारची माझी उपासना करतात, अशा प्रकारची माझी भक्ती करतात, हे ज्ञानयज्ञ करतात. ज्ञानयज्ञ आहे, नंतर द्रव्ययज्ञ, तपयज्ञ वगैरे वगैरे. नामयज्ञ, नामजपयज्ञ तो परम. बाधून शके स्नानादी कर्म, नामे पावन धर्माधर्म, नाम परब्रह्म वेदार्थे. नामयज्ञ, द्रव्ययज्ञ वगैरे वगैरे. तर भागवतामध्ये लग्नाला यज्ञ म्हटले. लग्न आहे ना, लग्न, लग्न म्हणजे दोन जीवाचं मिलन, ऐक्य. त्या लग्नाला यज्ञ म्हटलं. भगवान शुकाचार्य म्हणतात किंवा भगवान परमात्मा उद्धवाला सांगतात, लोके व्यवायामिषमध्ये सेवा, नित्यास्तु जंतुर्नहि तत्र चोदनम, व्यवस्थितिस्तेषु विवाह यज्ञ सुराग्रहेरासु निवृत्तीर. तिथं यज्ञ शब्द आला. आणि ते यज्ञ कशाला म्हटलंय? ते विवाहाला, लग्नाला यज्ञ म्हटलंय त्या ठिकाणी. तो कशासाठी केला जातो तो यज्ञ? लोके व्यवायामिषमध्ये सेवा. ही जी लोक आहेत ना, लोक, ह्या लोकाची घडी बसवण्यासाठी तो यज्ञ आहे खरा, लोकाची. नाहीतर पशुमध्ये ना आपल्यामध्ये काय बदल राहणार आहे? हां, लग्न करायचं, लग्न कशासाठी करायचं? काही पशु पक्षादी जाती जायची मी ती नाही संतती, त्याने कोणे प्रतिपत्ती विवाह केले? त्याने कुठं लग्न केलेत? मग कशासाठी? बाबा, विवाह हा संस्कार आहे, हा यज्ञ आहे, यज्ञ. लोके व्यवायामिषमध्ये सेवा, नित्यास्तु जंतुर्नहि तत्र चोदन. कारण वेदेन करिता प्रेरणा, त्याच्यावरची ओविनाथ बाबांची. सहज विषयावरी वासना, स्वभावे सकळ जना, आणि सहज जाणा सर्वाशी. आणि मग तोही विवाहरूपी, आता सध्याला तो सीझनच आहे ना, लग्नाचा सीझनच आहे. वैशाख ज्येष्ठ म्हणजे आता तर कधी होतात त्याचा विचारच नाही. असो, कालाय तस्मै नमः. तेव्हा हे कशासाठी?
की मनुष्य प्राणी आहे आणि हाच फक्त भगवंताची इच्छा पूर्ण करणारा आहे मनुष्य प्राणी. त्याच्यासाठी निजात्मप्राप्ती लागोनी देवे केली मनुष्य येऊनी, तो देवाचा विश्वास बुडवणी विशेष येवनी निजपतन. म्हणजे मनुष्य प्राणीच हा देवाची इच्छा पूर्ण करणार आहे आणि म्हणून त्याच्यासाठी विधी सांगितला. आणि मग तिथं कन्या पाहुणे सवेद सवर्ण जिशी नाही रजो दर्शन, ते पित्यापाशी याचुनी जाण आणि करावे लग्न विधानोक्त. विधीनुसार मला सांगण्याचं तात्पर्य की तिथं त्याला यज्ञ म्हटलंय लग्नाला. मग सालंकृत कन्यादान आणि पृथ्वीदानाच्या समान, परी ते न कळे या मोढा येईल कळो भोग पड. सालंकृत कन्यादान करणं हुंडा देणाऱ्या घेणाऱ्यासाठी तुकोबरायांचा इशारा आहे महाराजा. पण ऐकतोय कोण? आचारसंहिता आहे तुकोबरायांची. तुकोबरायांची आचारसंहिता आहे. सालंकृत कन्यादान पृथ्वीदानाच्या समान. ज्या लग्नामध्ये बरं का हुंडा आता जवळजवळ बंदच झालंय, आता मुलीच मिळत नाहीत. ज्या लग्नामध्ये हुंडा दिला घेतला जातो त्या लग्नातलं अन्न खाणं म्हणजे मद्यपान करण्यासारखं आहे. त्या तुका म्हणे ते मिष्टान्न आणि मद्यपानाच्या सम. मी सांगत नाही, तुकोबरायांचं आहे. ज्या लग्नामध्ये हुंडा दिला आणि घेतला जातो त्या लग्नातलं अन्न भोजन करणं म्हणजे मद्यपान करण्यासारखं आहे. असो कशासाठी विषय, तोही एक काहीतरी यज्ञ आहे. लग्न करणं हाही काय, विवाह करणं हा यज्ञच आहे. आणि इथं हा ज्ञानयज्ञ सांगतात भगवान. यज्ञाचे अनेकविध प्रकारचे आहेत, त्यापैकी इथं ज्ञानयज्ञाचा विचार आलेला आहे. ज्ञानयज्ञेन चाप्यन्ने यजंतो मामुपासते एकत्वेन पृथक्त्वेन बहुधा विश्वतो मुखम. आता नाम घेता वाट चाली आणि यज्ञ पाऊला पाऊली. नाम घेता नाम पावला पावलाला येत नाही. नामे घडती यज्ञ कोटी द्यावा. काय एक नाम घेणं म्हणजे कोटी कोटी यज्ञ, नित्य ज्याचा नेम. आणि एक हरिनाम जपता घडी. एक हरिनाम जर जपलं तर एक यज्ञ नाही, कोटी कोटी यज्ञ. किती कोटी त्याचं माप सांगितलं नाही, बहुवचन वापरलंय. अशा प्रकारचे यज्ञ करतात ना मॅम. वाघ यज्ञ येणे वाघ यज्ञ. आता हे वाघ यज्ञ आहे. ज्ञानोबरायांचा हा कोणता यज्ञ आहे? ज्ञानेश्वरी ग्रंथ हा वाघ यज्ञ आहे. हा वाघ यज्ञ आहे, ज्ञान यज्ञ आहे, भक्ती यज्ञ आहे. ह्या सगळेच प्रकारचे यज्ञ याच्यामध्ये आहेत. सगळे यज्ञाचा अंतर्भाव या यज्ञामध्ये आहे. ज्ञानेश्वरी ग्रंथामध्ये हा जो यज्ञ आहे ना, या यज्ञामध्ये जे अनेक विविध प्रकारचे यज्ञ आहेत ना, त्या सर्व यज्ञाचा अंतर्भाव या यज्ञामध्ये आहे. आणि म्हणून आता ज्ञानोबराय काय बोलतात त्याच्यावर आपण ते पाहूया. तरी ज्ञानयज्ञ तो एवम रूपू तेथ आधी संकल्प हा युपू महाभूते मंडपू भेदू तो पशु. गोड ज्ञानोबरायांचं चिंतन आहे. माऊली म्हणतात तरी ज्ञानयज्ञ तो एवम रूपू. आता ज्ञानयज्ञ जो आहे ना त्याचं रूप अशा प्रकारचं आहे, याप्रमाणे त्याचं रूप आहे. अशा प्रकारचा ज्ञानयज्ञ केला जातो, अशा प्रकारचा करावा. ज्ञानयज्ञ तो एवम रूपू तेथ आदि संकल्प हा युपू महाभूते मंडपू भेदू तो पशु. आता यज्ञ म्हटला, मग त्या यज्ञामध्ये पहिला काय करावं लागतो? युप उभारावा लागतो. युप म्हणजे खांब. यज्ञ मंडपामध्ये अगोदर काय उभारावं लागतो? खांब उभारावा लागतो. खांब. आणि तो खांब कशासाठी असतो? यज्ञामध्ये जे पशु बलिदान करायचं ना, पशु बली द्यायचा ना त्या ठिकाणी, तर तो पशु बांधण्यासाठी
अगोदर खांब असावा लागतो त्या ठिकाणी. आता मोठा खांब असा मग त्याला तो पशु बांधला जाईल. मग आता इथला खांब कोणता आहे तर माऊली सांगतात तेथ आदी संकल्प हा युपू. युपू शब्दाचा अर्थ खांब. आपण घर बांधतो का नाही, मग घराला पूर्वी खांब, आता याला काय म्हणतात, हे खांबच आहेत ना. मग असा खांब तयार करावा लागतो, कारण खांबाशिवाय मंदिर उभारलं जात नाही ना. मग तिथं पहिला जर खांब कोणता असेल तर ज्ञानोबा सांगतात तेथ आदी संकल्प हा युपू. आदी संकल्प, आदी संकल्प म्हणजे हा कोणाचा आहे तर सगळ्याचे अगोदर कोण आहे, भगवंत. ओम नमोजी आद्या, म्हणजे परमात्माच सगळ्याचं आद्य आहे ना. आणि त्या आद्याचा जो संकल्प आहे तेथ आदी संकल्प हा युपू. त्या भगवंताचा आदी संकल्प म्हणजे खांब आहे, खांबा. आणि त्याचा आदी संकल्प म्हणजे काय, योकोहम बहुश्याम प्रजायेय. मी एक आहे अनेक व्हावं अशा प्रकारचा जो संकल्प आहे ना त्यालाच खांब म्हणतात. एकले न कंठेची म्हणून या येणे, केली निर्माण 14 ही भुवने, गगन सूर्य मेघ तारांगणे, पातही महाभूते भौतिके भिन्ने भिन्ने हो. त्याचा आदी संकल्प, आणि तो संकल्प म्हणजे हा एकोहम बहुश्याम प्रजाये. मी एक आहे, सद्वितीयम ऐक्षत. मी दोन व्हावं, अनेक व्हावं, एकटाचे. कारण एकट्याला कुठं करमत नाही का, करमत. आपण काही योगी आहेत का काय योगी एकांतामध्ये राहणारे, ते तर निगुड मठ व्हावा का शिवालय, ते योगी. आता जिथं आपलं सगळ्याचं आद्य असणारं परमात्मा, त्या परमात्म्याला एकट्याला करमलं नाही, मग तो दुखटा झाला. आणि दुखट होण्याचा माध्यम काय, संकल्प. संकल्प केला भगवंताने की मी एक आहे अनेक व्हावं किंवा दोन व्हावं, अशा प्रकारचा संकल्प. आणि एकाचं अनेक होणं, ही इच्छा निर्माण होणं, हे काय तर यालाच संकल्प असं म्हणतात, संकल्प. आणि हा संकल्प म्हणजेच या यज्ञातला काय आहे, खांब आहे, खांब. खांब कशासाठी लागतो, आपण त्याचा विचार केला की जो बलिदान देण्यासाठी जो पशु असतो ना त्याला ह्या खांबाला तो बांधला जातो. आणि म्हणून तिथं भगवंताचा आदिसंकल्प, ईश्वराचा आदिसंकल्प हाच कोण काय तर त्या ठिकाणचा खांब आहे. आणि महाभूते मंडपू भेदू तो पशु, तिथं मंडप दिलेला आहे. आता यज्ञ म्हणला की मंडप पाहिजेच का नको. हां, आता आपला यज्ञ चालला बाहेर तिकडं, केवढा मोठा, न भूतो न भविष्यती, तिथं मंडप दिला की नाही. आता इथं हा यज्ञ सुरू आहे, इथं मंडप आहे का नाही, मंडप आहेच. मग हा मंडप कोणता, ज्ञानोबराय म्हणतात महाभूते मंडपू. महाभूते म्हणजे पंचमहाभूते. भूमिरापनलो वायू खम, म्हणजे हे पंचमहाभूत, पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश, ही पंचमहाभूते. हाच कोणी मंडप आहे. आणि नाही तर साधूला हीच मंडप असतो, आकाश मंडप पृथ्वी आसन, रमे तेथे मन क्रीडा करी. सांगण्याचं तात्पर्य, या यज्ञाचा खांब सांगितला, या यज्ञाचा मंडप पंचमहाभूत, पृथ्वी, आप म्हणजे पाणी, तेज, वायू आणि आकाश, हे पंचमहाभूत. हेच काय आहेत, हा यज्ञमंडप आहे, यज्ञमंडप. अशा प्रकारे माझं ही यज्ञमंडप कसा आहे, अपंचीकृत आहे बरं का, अजून याचं पंचीकरण झालेलं नाही.
अपंचकृत पंचमहाभूत आणि या पंचमहाभूताचा हा मंडप आहे. आणि भेदू तो पशु. या यज्ञामध्ये जे बली द्यायचा आहे जो पशु जो आहे ना, तो कोणता पशु आहे? भेद भेद भेद. आता हा कोणता भेद? तर भेदाचे प्रकार सांगितलेले आहेत. जीवविषाचा भेद, जीवजीवाचा भेद, जीवजाडाचा भेद आणि ईशजाडाचा भेद. हे जे 5 प्रकारचे भेद आहेत ना, तर हाच कोण आहे? पशु आहे. पशु. आता किती प्रकारचे भेद घ्या, फक्त भेद म्हणजे पशु. स्वगत भेद घ्या, सजातीय घ्या, विजातीय, आणखी काय भेद घ्यायचे ते घ्या, पण भेद शब्दाचा, पशु शब्दाचा अर्थ काय? भेद आहे. या यज्ञ मंडपामध्ये जो बली द्यायचा आहे ना यज्ञामध्ये, तर त्या यज्ञामध्ये बली द्यायचा आहे म्हणजे हा भेदरूपी पशु बली द्यायचा आहे. म्हणून तरी ज्ञानयज्ञ तो एवं रूप ते तर आदिसंकल्प हा युप महाभूते मंडपू भेदू तो पशु. मग 5चे जे विशेष गुण अथवा इंद्रिय आणि प्राण हेची यज्ञोपचार भरण अज्ञान घृत. मग 5चे जे विशेष गुण, मग या पंचमहाभूताचे जे विशेष गुण आहेत, ते विशेष गुण म्हणजे कोणते? शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध. हे 5 महाभूताचे 5 विशेष गुण आहे. काय? श्रोत्रत्व गक्षिरसन घ्राणाख्यमुपजायते. श्रोत्रम चक्षुस्पर्शनम च रसनम घ्राणमेवच. हे जे 5 विषय आहेत, हे 5 विषय मग 5चे जे विशेष गुण आणखी त्याच्यामध्ये अथवा इंद्रिय आणि प्राण हेच यज्ञोपचार भरण अज्ञान घृत. हेच काय? हेची यज्ञोपचार भरण, यज्ञामध्ये टाकण्याची जी साहित्य सामग्री आहे, यज्ञात जे काय तर हवन केलं जातं ना, साहित्य सामग्री ते त्या ठिकाणी जी लागती हवन करण्यासाठी, ते काय आहेत? हे 5 विषय. मग 5चे जे विशेष गुण अथवा इंद्रिय आणि प्राण, पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, पंच प्राण, हेच काय आहेत? यज्ञोपचार भरण. त्या यज्ञामध्ये हवन करण्यासाठी जी साहित्य सामग्री लागती ते हे येतं. म्हणजे 5 विषय त्याच्यामध्ये हवन केले जातात, त्याची आहुती दिली जाते. त्याच्यामध्ये पंचप्राणाची आहुती दिली जाते, पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, पंचप्राण, या सगळ्यांची काय केली जाते? आहुती द्याले. मग पंचप्राण असतील, पंच उपप्राण असतील, काय जे असेल ते सगळ्याची 5-5ची ही सगळ्याची आहुती दिली जाती. म्हणजे ही यज्ञामध्ये हवन करण्याची साहित्य सामग्री आहे. इथपर्यंत आपल्याला कळलं आता, बरोबर आहे ना? मग 5चे जे विशेष गुण अथवा इंद्रिय आणि प्राण हेच यज्ञोपचार भरणं आणि अज्ञान घृत. घृत म्हणजे काय? तूप. तूप आणि घृत म्हणजे तूप. ते तूप कोणतं आहे? अज्ञानरूपी तूप. त्या यज्ञामध्ये काय तर टाकण्यासाठी लागतं, आहुती देण्यासाठी. इथपर्यंत आपल्याला विषय कळला. हा विषय आपल्याला पुन्हा ऐकायला मिळत नसतो. हा विषय आहे, कारण कुठं आपण यज्ञ करून दमलो. आता जी ब्राह्मण देवता आहे त्यांच्या अंगभूत या सगळ्या गोष्टी असतात महाराजा. त्यांना म्हणजे जन्मापासून सगळं त्यांच्या हाडामासामध्ये रुतलेलं असतं. ते आपल्याला कधी पाहण्यासाठी मिळते. आपण या ग्रंथामध्ये त्याच्यातून वाचतो, त्यावेळेलाच किंवा दुसऱ्यांनी केलेला यज्ञ पाहिला तरच. ते अंगभूत स्वतः यज्ञ करणारे असते ब्राह्मण देवता. असो, मग 5चे जे विशेष गुण अथवा इंद्रिय आणि प्राण हेच यज्ञोपचार भरणं अज्ञान घृत. मग आता तेथ मन बुद्धीची आकुंडा आतो ज्ञानागणी
धडफोडा साम्यतेची सोहाडा वेदी जाणे. ते तर मन बुद्धीची या कुंडा. आता यज्ञ करायचं म्हणलं, हवन करण्यासाठी काय लागतो? त्याला अगोदर कुंड लागतो. कुंड पाहिजे का नको? आता काय आपले ते कुंड असतात पत्र्याचे केलेले, लोखंडाचे आपले केलेले, झाला कार्यक्रम. मग ते विटा किती पाहिजे त्याला, त्याचा आकार कसा पाहिजे, मृत्तिका, वाळू, आमक तमक, या सगळ्या गोष्टी त्या असाव्या लागतात ना. नुसतं करायचं यज्ञ म्हणून करायचं तसं नसतं. त्याला ती जागा, ते सगळ्या गोष्टी, या सगळं असावं लागत असतं. मग आता कुंड आहे, हा कुंड कोणता आहे? ज्ञानोबराय म्हणतात मन बुद्धीची या कुंडा. मन आणि बुद्धी. आपल्याला मन काय चीज आहे माहिती आहे, आपण ऐकलेलंच आहे. मन कशाला म्हणतात? संकल्प विकल्पात्मकम मनः, निश्चयात्मिका बुद्धी. हे जे दोन आहेत ना अंतकरणाचे भाग, जे 4 भाग आहेत अंतकरणाचे, अंतकरण वृत्तीचे, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. त्याच्यापैकी मन आणि बुद्धी ही कुंडाच्या ठिकाणी घेतली. या कुंडामध्ये हवन करायचं. आता बाकीच्या वस्तू आहेत ना, या मनबुद्धिरूपी कुंडामध्ये हवन करायचं. मग इथला जो कुंड आहे या ज्ञान यातल्यातला, तर मनबुद्धी हाच कोणी कुंड आहे. आणि हा तो ज्ञानाग्नी धडपडा. या मनबुद्धीच्या कुंडामध्ये प्रज्वलित अशा प्रकारचा ज्ञानाग्नी. तर आपण पाहिलं त्या ठिकाणी तो मंथा असतो महाराजा, ते घुसळण करण्यासाठी. आणि घुसळण करीत असताना तर लाकडाचा काष्टामधूनच अग्नी तयार झाला पाहिजे. हां, रवी म्हणता तो. आणि असं ते घुसळायचं ते. आणि घुसळीत असताना मग त्याच्यातून अग्नी प्रज्वलित होतो, तो ज्ञानाग्नी धडफोडा. आता तिथं सध्याला कसं आहे, मंत्र उच्चार योग्य, मंत्र उच्चार करणारे अधिकारी, तो प्रसंग, या सगळ्या गोष्टी अनुकूल जर असल्या ना, नक्कीच घडतं. नाही योगायोग जर घडून आला ना, योग असेल तर ते सगळ्या गोष्टी घडतात. नाहीत मग काहीतरी असं स्फोटक द्रव्य त्याच्यामध्ये टाकलं जातं आणि तो नुसतं रवी फिरवलं की झाला अग्नी तयार, असंही केलं जातं. पण हे कसं आहे? फसवणूक आहे. ही कसं आहे? फसवणूक आहे ती. तर असो, इथला जो अग्नी आहे आतला, तो कोणता अग्नी आहे? ज्ञानाग्नी. आणि तो धडफोडा आहे. धडफोडा, धडफोडा म्हणजे प्रज्वलित झाल्याचा, रखरखीत अशा प्रकारचा अग्नी. हा ज्ञानाग्नी सर्व कर्माणी भस्मसात कुरुते तथा, अशा प्रकारचा प्रज्वलित झालेला अग्नी आहे. आता आपला बी अग्नी प्रज्वलित होतो, पण दुपारी 11 वाजता जठर अग्नी आपला. भूक लागले की आपला बी अग्नी काय प्रज्वलित होतो. पण कारण यज्ञाला जर टाईम लागला यज्ञ होण्यासाठी, तर तो प्रज्वलितच होतो ना. असो, ज्ञानाग्नी धडफोडा, हा तो ज्ञानाग्नी धडफोडा. आणि साम्यतेची सोहाडा वेदी जाणे. साम्य, चित्ताच्या ठिकाणी असणारं साम्य. सुखदुःखाच्या बाबतीमध्ये सुखदुःखे समे कृत्वा, अनुकूल प्रतिकूल विषय प्राप्त झाले आणि याच्यामध्ये साम्य ठेवणं, यालाच वेदिका म्हणायचं. याला काय म्हणायचं? वेदी, साम्य स्थिती. अर्जुना, समत्व चित्ताचे, चित्ताचं समत्व असणं, अनुकूल प्रतिकूल परिस्थितीमध्ये चित्ताचं साम्य असणं, समानता असणं, याला काय म्हणायचं? वेदी, वेदी. आणि इथं ते कुंडावर असताना ते 2-4 जे भाग असतात ना, एक भाग असतात आणि 3 भाग असतात ना, त्या तिन्ही असे बरोबर सारखे आले पाहिजेत, त्याला वेदी म्हणतात. त्याला काय म्हणतात? वेदी. यज्ञकुंडाचा वरचा जो आकार असतो ना, आणि मग तिथं ते कणकीचे वगैरे दिवे ठेवले जातात ना त्याच्यावरती, मग ते ठेवण्याची जागा आहे ना, ते 2-4 ठिकाणची ती अशी सारखी पाहिजे, थोडा बी चढ उतार नसला पाहिजे, त्याला वेदी म्हणतात. हां, साम्य असणं, साम्यतेचे सुहाडा. आता सुहाडा शब्दाचा अर्थ मित्र.
हे भगवान कोणाला सांगतात? सोहाडाला सांगतात. सोहाडा म्हणजे अर्जुनाला. आणि अर्जुन कोण आहे? भगवंताचा मित्र आहे. सोहाडा शब्दाचा अर्थ मित्र. अर्जुनही म्हणतो ना की मित्र म्हणून आमकं म्हणून मी काय तर अजानता महिमानम तवेदम मया प्रमादात प्रणयन वापी. अशा प्रकारचं माझ्याकडून दोष घडले. काय तर कृष्ण म्हणून हकारीचे, यादव पुणे तू ते लेखीचे, आपले अन घालीचे जाता तुझं, किंवा तुला मी माझा मित्रच समजला ना, अशा प्रकारचं. म्हणजे अर्जुन हा भगवंताचा कोण होता? सखा होता. सखेती मात्वा प्रसवम यदुक्तम. हे कृष्ण, हे यादव, हे सखेती. म्हणजे सोहाडा शब्दाचा अर्थ मित्र. कारण मित्राचे षड्विधम मित्रलक्षणम उत्सवे व्यसने चैव वगैरे वगैरे. सर्व ठिकाणी बरोबर जो असतो ना त्याला काय म्हणतात? सुखाच्या ठिकाणी, दुःखाच्या ठिकाणी, सर्वच ठिकाणी, स्मशानाच्या ठिकाणी, कुठेही जो बरोबर असतो त्याला मित्र म्हणतात. म्हणून अर्जुन हा भगवंताचा सांगाती आहे आणि खऱ्या अर्थाने कोण आहे? मित्र आहे. मित्र. भगवान म्हणतात सोहाडा, साम्यतेची सोहाडा वेदी जाणे. हे अर्जुना, हे मित्रा. आता अर्जुनाला भगवंताने मित्र म्हणावं आणि ते ज्ञानोबराच्या मुखातून ते शब्द घ्यावेत, याच्यापेक्षा भाग्य कोणतं असावं अजून? हा, अतिशय प्रेम निर्तिशय. कारण हे परम भाग्य अंगी विरंचीही नाही. म्हणजे ब्रह्मदेवाला सुद्धा हे भाग्य लादलं नाही. एवढं भाग्य अर्जुन महाराजाचं आहे. भगवंतानी म्हणावं, अर्जुना अरे मित्रा, हे असा यज्ञ आहे. तू प्रेमाचा पुतळा, भक्तीचा जिव्हाळा, मैत्रीचा चितकाळा धनुर्धरा. म्हणून साम्यतेची सोहाडा वेदी जाणे. हे मित्रा, साम्य असणं, सर्व ठिकाणी चित्त सम असणं, हीच वेदी आहे. वेदी का म्हणतात त्याला? वेदी म्हणतात. किंवा वेदिका नावाची बाई नाही बरं का. सारखं साम्य स्थिती ज्याला म्हणतात ती, सारखं चौकड. हा, ती ओटाच ना, पण सारखा असला पाहिजे. तो वरचा जो ओटा आहे थोडासुद्धा चर उतार कमी जास्तपणा नसला पाहिजे, त्याला समान अशा प्रकारचा. आणि म्हणून साम्य ते त्याला वेदी असं म्हणतात. मी एका यज्ञ करणाऱ्या महाराजाला विचारलं, अहो काही सांगताय ना आणि यज्ञ करतात ते. म्हणलं बाबा, ये वेदी म्हणजे काय? मला काय कळना. वेदी म्हणजे आता मला सांगायचं होतं नाही ना. आता ते दुसरीकडेच असो, ज्याचं त्याला लखला. तेव्हा साम्यतेची सोहाडा वेदी जाणे. त्यानंतर सविवेकमती पाठव, तेची मंत्रविद्या गौरव, शांती श्रुक श्रुव जीवू याजवा. मग त्या ठिकाणी सविवेकमती पाठव, विवेकासहित बुद्धीचं कौशल्य बर का, तेची मंत्रविद्या गौरव. आत्मानात्म विचार करणारी बुद्धी आणि त्या बुद्धीचं कौशल्य. आणि हेच मंत्रविद्या गौरव, हीच त्या ठिकाणची मंत्रविद्या आहे. कोणती मंत्रविद्या आहे? सविवेकमती पाठव. म्हणजे विवेकासहित. आणि तो विवेक कोणता? आत्मानात्म विचार. आणि असं विचार करणारी बुद्धी आणि त्या बुद्धीचं कौशल्य, चातुर्य, हेच कोणी त्या ठिकाणचं काय आहे? मंत्रविद्येची शोभा आहे. मंत्रविद्या कोणती आहे त्या ठिकाणी? की सारासार विचार करणारी बुद्धी आणि त्या बुद्धीचं काय तर कौशल्य, हीच कोणी शोभा, ही मंत्रविद्या आहे त्या ठिकाणी. आता शांती श्रुक श्रुव जीवू याचवा. आता त्या ठिकाणी मंत्रविद्या सांगितली कोणती आहे म्हणून. कारण मंत्राशिवाय यज्ञ नाही. यज्ञामध्ये जर मंत्र नसेल ना तर मग तो यज्ञ नाही. मंत्र पाहिजेच. मग ज्या यज्ञासाठी जो मंत्र लागतो
त्या मंत्राचा उच्चार व्हायला पाहिजे त्याला, आणि तो बिनचूक व्हायला पाहिजे. नाहीतर मंत्र चळे थोडा तरी धडची होय वेडा. अशोचिया जपो नये आणि का ते ऐको नये, ऐशिया मंत्रा ते जगबिही त्याचे फळणे थोडे परीक्षोभणे बहु, तैसा मंत्र राज नव्हे रे. इथं जो मंत्र म्हणायचा तो बिनचूक आला पाहिजे. नाहीतर भार्याम रक्ष तू भैरवी म्हणण्याच्या ऐवजी भार्याम भक्ष तू भैरवी उचललं महाराज. तेची मंत्रविद्या गौरव शांती श्रुक श्रुव जीवू याजवा. आणि मग तर त्या ठिकाणची शांती कोणती आहे? श्रुक श्रुव. श्रुक आणि श्रुव हे दोन यज्ञपात्र येतं. सुख श्रुव काय येतं? यज्ञपात्र येते. आता ते हे श्रुक ज्याला म्हणतात ना, श्रुक हे, आणि हे लाकडाचे बनवलेले असतात. तिथं चमचा चालत नाही. आता तूप टाकायचं ना, तूप टाकायचं ना, मग त्याच्यासाठी हे स्टीलचं, पितळाचं, तांब्याचं हे जे पात्र आहे ना, हे हा चमचा तिथं चालत नाही. मग कोणता असा पात्र असावं लागतं? त्याला वडाचं, पिंपळाचं किंवा उंबराचं या तीन या वनस्पती झाडापैकी कुठल्या तरी एका झाडाचं ते काय तर लाकडाचं ते बनवलेलं असलं पाहिजे. आणि श्रुक ज्याला म्हणतात तो श्रुक कोणता असतो? त्याचं वडाचं पान आहे ना, त्याच्या आकाराचं ते बनवलेलं असतं लाकडाचं. वडाच्या पानाच्या आकाराचं बनवलेलं असतं ना जे पात्र, हां हां, ते असं त्याला श्रुक म्हणतात. श्रुक. आणि श्रुवा जो आहे ना तोही याच लाकडाचा आहे, पण त्याला पळी म्हणतात. पळी. हा पायला पळा आहे आणि ही पळी ते वडाच्या पानाच्या आकाराचा असतो. आणि ही श्रुवा आहे ना, हे कमळाचं पान आहे ना, कमळाच्या पानाच्या आकाराची ती पळी असली पाहिजे. आणि हे तूप त्यानेच टाकलं गेलं पाहिजे. जर चमच्याने टाकलं तर तो यज्ञ सफल होणार नाही. ज्याच्यासाठी जे लागतं, यज्ञ म्हणजे काय तोंडाचं आहे का नुसतं? ज्याच्यासाठी ज्या गोष्टी लागतात ना, आणि हे दोन्ही असं श्रुक श्रुवा म्हणजे हीच कोणी शांती आहे. शांती नाही तर शांती, शांती म्हणजे अवस्था, समानता नाही. गिळून ज्ञाते ज्ञाता ज्ञान आहे मागवते, हरपे ते निरुते शांती पैका. ती शांती त्या ठिकाणची ही काय आहे? श्रुक श्रुवा हीच कोणी शांती आहे. आणि जीवू याजवा. आणि ते शांती पैका असो बघा, संपूर्ण तयाची अंगा पै ब्रह्म व्हावया जोगा होय तो पुरुष. ही शांती श्रुक श्रुवा हीच कोणी काय तर त्या यज्ञातली शांती आहे. मग जीवो याचवा. आणि ते यजन करणारा जो आहे ना, हवन करणारा, हा जीव आहे, जीवात्मा. आणि हा भेद, जीव म्हणजे भेदच आला ना, आत्मा वेगळा जीवदशा, हीच कोणी काय तर तो जीव आहे त्या ठिकाणी यजन करणारा, हवन करणारा. मग तो प्रतितीचे निपात्रे विवेक महामंत्रे ज्ञानाग्नी होत्रे भेदूनाशी. मग ते प्रतिती, आत्मानुभवाची प्रतिती, हेच कोणी पात्र मग त्या ठिकाणी. आणि मग काय तर विवेक महामंत्र, आता सांगितलं सविवेकमती पाठव, ते विवेकाचा हा मंत्र उच्चार करायचा त्या ठिकाणी, महामंत्र. आणि ज्ञानाग्नी होत्रे भेदूनाशी. मग ज्ञानाग्नीच्या याच्यामध्ये काय तर भेदाचा हवन केल्यानंतर नाश करायचा. मग ज्ञानाग्नीचे निमुखे जेने जाळली कर्म आशेखे, तो परब्रह्माची मनुष्य वेखे ओळखतो. तो प्रतितीचे निपात्रे विवेक महामंत्रे ज्ञानाग्नी होत्रे भेदू तो पशु. हा भेदुनाशी. त्या ठिकाणी काय तर भेदाचा काय होतो? नाश होतो. भेद शिल्लक नाही. तुका म्हणे भेदाभेद गेला वाद खंडोनी. असा प्रकार. ते तर अज्ञान सरोनी जाय आणि यजिता यजन हे ठाये आत्मसमरसे न्हाये अवभृती जेव्हा. मग त्यावेळेला अज्ञान, कारण तूप टाकून 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 संपून जातं ना.
का शिल्लक राहते ते? हां, तेथ अज्ञान सरोनी जाय. अज्ञान रूपी तूप संपलं त्या यज्ञामध्ये, होमामध्ये टाकून टाकून तूप शिल्लक राहिलं नाही. कोणतं तूप? अज्ञानाचं तूप संपलं. आणि यजिता यजन हे ठाय. आणि यजिता कोण आहे? हा जीव आहे ना, यजिता. आणि यजन ती घड मारणारी जी क्रिया आहे ना, ती यज्ञाची, ही ठाय बंद पडली आता. यजिता यजन हे ठाय. आत्मसमरसी नाही अवभृती जेव्हा. आणि मग आत्मसमरस, जीव ब्रह्माचं ऐक्य, हेच कोणी काय तर पाणी. आणि त्या पाण्यामध्ये अवभृत स्नान. अवभृत स्नान म्हणजे कोणतं? यज्ञ संपल्यानंतर शेवटचं जे स्नान असतं ना, त्याला अवभृत स्नान म्हणतात. मग ते स्नान कसं करावं लागतं? ते सचेल स्नान करावं लागतं. अवभृत स्नान कसं असतं? सचेल. सचेल म्हणजे अंगच्या कपड्यासहित अशा प्रकारचं ते स्नान करावं लागतं. म्हणजे सर्वस्वच देऊन टाकावं लागतं. सचेल स्नान करावं लागतं. ज्ञानोबराय म्हणतात ते ज्ञानगंगे नहाले, पूर्णतः जेवणे झाले, शांतीशी आले पालव. आता त्यांनी या ज्ञानरूपी काय तर इथं अग्नी म्हटलंय, पण काय तर जीव ब्रह्माचे ऐके समरसता होणं, हेच कोणी पाणी. आणि त्या पाण्यामध्ये अवभृत स्नान केलं म्हणजे शेवटचं यज्ञ झाल्यानंतर, यथासांग झाल्यानंतर जे आंघोळ असते, जे स्नान असतं ना, ते यांनी केलं. आता पाटी समाधी श्रेयचा आशेखा, आत्मानुभव राज्य सुखा, पट्टाभिषेक देखा समरस. आणि हेच कोणी काय येतं? अवभृत स्नान येते. वा वा, धन्यवाद. तेव्हा भूते विषय करणे, ते वेगळाले काही न होणे, अवघे एकच ऐसे जाणे आत्मबुद्धी. अशी आत्मबुद्धी झालेली आहे, परमात्मबुद्धी असे झालेले. तेव्हा भूते विषय करणे, पंचमहाभूत, पंचविषय, पंच इंद्रिय, पंचप्राण, हे वेगळाले काही न म्हणे. आता वेगळं काही नाही, अवघे एकच ऐसे जाणे आत्मबुद्धी. अशी आत्मबुद्धी झालेली आहे. तशी आत्माकारच बुद्धी नव्हे, आत्मबुद्धी झाली. आत्माकार नाही, आत्मबुद्धी झाली. मग अशा वेळेला जैसा चेला तो अर्जुना, म्हणे स्वप्नीचे विचित्र सेना, मीच झालो होतो ना निद्रावशे. आणि मग आता तो जागा झाला. माऊली म्हणतात जैसा चेला तो अर्जुना. अर्जुन महाराज आता तो चेला, जागा झाला. जागा कुठून? झोपेतून. आणि झोपेमध्ये काय पडलेलं होतं? त्याला स्वप्न पडलं होतं. आणि मग स्वप्नामध्ये विचित्र सेना दिसत होती. अहो, स्वप्नामध्ये संन्यासाचं लग्न होते, काय सांगायचं? केळवली नोरी का संन्यासी जियापरी. अशा प्रकार म्हणजे स्वप्नामध्ये एक संन्यासी महाराज आपलं लग्न लावायला गेले. लग्न लावलं आणि लग्न लावल्यानंतर तिथं मंदिरातच झोपले. ते लग्न लावून गेले तिकडे लोक निघून. ती वरात वगैरे झाली आणि स्वप्नामध्ये पठ्ठ्याचंच लग्न लागलं ना काय. आता स्वप्नामध्ये पत्नी हेच, वराडी वाजंत्री संन्यासी, जे जेवण खावण सगळं हेच, दुसरं कोणीच नाही. हे कुठपर्यंत? हा, झोपेतून जागा होईपर्यंत. मग जैसा चेला तो अर्जुना, म्हणले ते सगळं खोटंच होतं म्हणले. स्वप्नीचे राज्य का मरण नो, हे हर्षे शोकाशी कारण. किंवा जैसिका स्वप्नीचे राज्य, जे परचक्र देखीचे, हरी जैत, हे सगळं आपणच होतो ना. मग मीच होतो ना त्यावेळेला. हा म्हणतोय, म्हणे स्वप्नीचे विचित्र सेना, मीच झालो होतो ना निद्रावशे. निद्रेला वश होऊन मीच झालो होतो. हे सगळं भ्रांती सेजे सुतला, स्वप्न सुखे भूतला, तो ज्ञानदयी चेईला म्हणून या. आता सेना ते सेना नव्हे, हे मीच एक अगवे, ऐसे एकत्व मानवे विश्वतया. आता सेना होती कशातली? स्वप्नातली. आता ते राहिले का? नाही. हे मीच एक आघवे,
हे संपूर्ण मीच होतो एकटा, दुसरं काहीच नाही. ऐसे एकत्व मानवे विश्वतया, म्हणून या विश्वामध्ये एकत्व आता त्याला काय तर अनुभवाला आलेला आहे. एकेची ठाई बैसला, मग सर्वत्र तोच गेला, विश्व झाला आपणची. म्हणजे अशा प्रकारचं काय तर एकत्वाने, एकत्व पदाचे व्याख्यान आहे त्याच्यातलं. ज्ञान यज्ञेन चापेन्ने यजंतो मामुपासते एकत्वेन, एकत्वेन या पदाचं व्याख्यान हे सुरू आहे. आता सेना ते सेना नव्हे, हे मीच एक आघवे, ऐसे एकत्व मानवे विश्वतया. मग त्यावेळेला मग तो जीव हे भाससरे, अब्रह्म परमात्मा बोधे भरे, ऐसे भजती ज्ञानाद्वारे एकत्वे येणे. मग तो जीव हे भासरे, जीव भास संपली आता, मग जीव नाही, मग मी काय, मी वासुदेव तत्वता, कळो येईल विचारिता, आई ठाऊक सभाग्य संता, दुजा नाही अनेक मागता गा. आता हा समस्त श्री वासुदेव ऐसा प्रतिती रसाचा होतला भाव, म्हणून भक्ता माझी राहो आणि ज्ञानिया तोची. मग तो जीव हे भाषसरे, अब्रह्म परमात्मा बोधे बरे. जिकडं तिकडं ब्रह्मच ब्रह्म, दुसरं एकच एक ब्रह्म आहे जिकडं तिकडं. ऐसे एकत्व मानवे विश्व तया, म्हणून या परी ब्रह्मादी पिपिलिकावरी, मी वाचोनी चराचरी गोठीची नाही. ऐसे जाणे जो साचे, तया चैरे झाले ज्ञानाचे, भेदाचे दुःस्वप्न तया. आता ते दुःस्वप्न पाहत, अनेकत्वाचं स्वप्न पाहत नाही, एकत्वेन. ऐसे एकत्व मानवे विश्वतया. मग तो जीव हे भाषसरे, ब्रह्म परमात्मा बोधे भरे, ऐसे भजती ज्ञानाद्वारे एकत्वे येणे. आता इथपर्यंत झालं. आता जो पुढचा जो विषय, पृथक्त्वेन बहुधा विश्वतोमुखम, तो जो विषय आहे, अथवा अनादि हे अनेक, जे अनासारखे एकाएक, आणि नामरूपाधिक तेही विषम, ते पुढील प्रवचनामध्ये. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम. चला.